Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Glory be to God. Glory be to God. Glory देवाला be to गौरव God. असो. Are we prepared? काय आपण तयार आहोत का? Preparation makes us to receive His word. आपली तयारी जी आहे ते आपल्याला त्याच्या वचनासाठी तयार करत असतं. Or we come here काय without any preparation. आपण कोणत्या तयारी विना जर इथं आलो असेल तर It will be like rain on the rock. हे तसंच असेल जसं एका खडकावरती पाऊस पडला. So what will be the effect of rain on the rock? त्या पावसाचा त्या खडकावरती काय बरं असर होणार आहे? It will just pour out. ते नुसतंच तिथे पडेल Then there won't be any. It will be a zero effect. आणि तिथे काहीच त्या खडकावरती परिणाम असा होणार नाहीये. Mostly the rock, if it is accumulated with some dust or some mud, that may be cleaned off. थोडीशी धूळ वगैरे जर त्याच्यावर चढलेली असेल तर ती धूळ थोडीशी निघून जाईल ते पाऊस पडल्यामुळे, पण असा महत्वाचा इफेक्ट काही त्याच्यावर होणार नाही. But when it rains on soil, पण तोच पाऊस जेव्हा एका सुपीक जमिनीवर पडतो it grows, it bears fruit. त्या समयाला त्या बीला एक कोंब फुटतं आणि तिथे जीव तयार होतो, झाड तयार होतं. A tree is known by its fruit and man is known by his fruits. एक झाड जे आहे त्याचं ते एक फळ जे आहे ते झाडाला दर्शवतं आणि मनुष्य जो आहे man is known by its fruits. Man is known by his fruits. फळांनी मनुष्याचं ओळख आपण ओळखू शकतो, पारखू शकतो. So our heart, आपलं हृदय, have we cleared the soil, made it ready to receive the seed? काय आपलं हृदयरूपी जी आज माती आहे त्याला आपण सुपीक केलेली आहे का? तयार आहोत का आपण त्या वचनासाठी? काय आपलं हृदय तयार आहे का वचनासाठी? Can we shake a little? काय Can we थोडंसं shake a आपण little हलूयात का थोडेसे, so that it will be ready? तर ते आपलं हृदय थोडंसं तयार होईल. थोडं हलूयात, डुलूयात, Shake a little, shake a थोडं हला, little, चला shake a little. जोरात जोरात. Get ready, get ready. तयार व्हा, तयार व्हा. Because this is very powerful. It is the word of God. आणि हे परमेश्वराचं वचन आहे आणि ते खूपच ताकदवान असं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी तयार व्हा. Because every Sunday we come in the house of our Father. आपण दर रविवारी आपल्या पित्याच्या घरामध्ये आपण येतो. We come to celebrate. We dine. We all together as brothers and sisters. We come to dine in His house. आपण आपल्या पित्याच्या घरामध्ये आपण एक समूह जेवण असं घेण्यासाठी आपण इथे येतो, एकत्रित येतो. Is it not amazing? काय ते अद्भुत असं नाहीये का बरं? Are we not privileged to come every Sunday upon Sunday into our Father's house? काय हे आपलं सौभाग्य नाहीये का बरं की आपण दर रविवार ते रविवार आपल्या पित्याच्या घरामध्ये आपण एकत्रितरित्या जेवण करण्यासाठी एकत्रित येतो, सहभागितेमध्ये एकत्रित येतो. We come to celebrate His goodness. We come to celebrate His faithfulness. आपण कशासाठी येतो तर आपण ते एक चांगुलपणा आणि त्याचे जे सर्व गुण आहेत ते आपण एक उत्साहाने साजरे करण्यासाठी एकत्रित Are we येतो. happy? काय आपण आनंदित आहोत का? Are we rejoicing in His presence? काय परमेश्वरामध्ये आपण आनंद करत आहोत का? We all like-minded come together. काय आपण सर्व एक चित्ताने एक मनाने एकत्रित येत आहोत का? We are blessed. तर आपण आशीर्वादित आहोत. Let's get into the word. चला आपण वचनाकडे वळूयात. Today portion from the book of Psalms 27 verse 1. आज आपण ज्या अध्यायावरती मनन करणार आहोत ते आहे स्तोत्रसंहिता 27:1. स्तोत्रसंहिता 27:1. Can read in Marathi. वाचा. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. 27:1. हा, दाविदाचे स्तोत्र. हा. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू?
जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू. येस. Wow. Amazing. खूप अद्भुत असं हे वचन आहे. The Lord is my light. परमेश्वर माझा प्रकाश आहे. It's a personal pronoun, my light. आता इथं आपण स्वतःला संबोधत आहोत माझी. It's Lord is my light, Lord is my salvation. Whom shall I fear? The Lord is the strength of my life. इथे आपण वैयक्तिकरित्या स्वतःचं सर्वनाम घेत आहोत आणि संबोधत आहोत. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? My light, my माझा प्रकाश, salvation, माझा प्रकाश, माझे तारण, strength of my life. माझ्या जीवाचा दुर्ग. Genesis 1:3 says, उत्पत्ती 1:3 आपल्याला काय सांगतं पाहूयात. let there be light. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. In the beginning of the creation, the first thing God created is light. आणि सर्वात प्रथम सुरुवातीमध्येच परमेश्वराने प्रकाश निर्माण केलेला आहे. Light is a very essential component for the living organisms to come into existence. आणि प्रकाश हे प्रत्येक जीव ज्याच्यामध्ये जीव आहे त्यांच्यासाठी ते जीव इथे जिवंत राहावं म्हणून प्रकाश खूप गरजेचे आहे. That is why God created light the first. आणि म्हणूनच परमेश्वराने प्रकाश हा सर्वप्रथम बनवलेला आहे. Just I will give you the importance of light in one example. मी एक उदाहरण देऊन तुम्हाला प्रकाशाचे महत्त्व हे सांगणार आहे. Now we see all of us have passed the school and we know that the earth is round in shape. We have learned like this. आपण शालेय जीवनामध्ये प्रत्येकाने शिकलेलं आहे की पृथ्वी कशी आहे बरं, गोल आहे. Then the equatorial region, the sun rays falls perpendicular on the equatorial region. आणि विश्ववृत्ती भागामध्ये प्रकाश जो सूर्याचा प्रकाश आहे तो सरळ पडतो त्याच्यावरती. कशा रूपाने? लंब रूपाने किंवा सरळ प्रखर त्याच्यावरती पडतो. So the life existing in equatorial region is rich. There are lot of biodiversity, lot of plants, animal species, so many thick jungles we can find in the equatorial region because of the sun rays. आणि पृथ्वीच्या मध्यभागेवरती जिथे सूर्याचा प्रकाश प्रखररित्या सरळ पडतो तिथे अनेक प्रकारचे जीवजंतू, अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारचे झाडं हे आपल्याला तिथे पाहायला भेटतात. But in polar regions, the North Pole and South Pole, we do not find any organisms or living creatures in those areas. पण जे सर्वात वरती म्हणजेच ध्रुवीय भागामध्ये जे आहे तिथे आपल्याला काय आहे, जास्त जीव आपल्याला सापडत नाहीत, जास्त प्राणी वगैरे आपल्याला तिथे दिसत नाहीत, दुर्मिळ आहेत तिथे. 6 months day and 6 months night. Why it happens is it goes slanting, the rays go slanting, the rays are feeble, so we don't find. In order to have life, काय होतं तर तिथे 6 महिने हे प्रकाशच पडत नाही. 6 महिने रात्र, 6 महिने दिवस. अंटार्क्टिका भागामध्ये ह्या गोष्टी होतात. तर तिथे काय आहे, सूर्याचा प्रकाश पूर्ण सरळ पडत नाही, तो थोडासा तिरपा असा जातो आणि बाकी पृथ्वीच्या जे फिरण्यामुळे वगैरे आहे तर तिथे प्रकाश पडत नाही. no light, no energy, so no life. आणि म्हणूनच तिथे प्रकाश नसल्यामुळे तिथे शक्ती नाहीये किंवा तिथे काहीही जीव नाहीये, जीवन नाहीये. हमारा जीवन कौन है? Who is our life? आपलं जीवन कोण आहे? Jesus says, I am the light of the world.
इथे येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की मी जीवनाचा प्रकाश आहे. तर आपला प्रकाश कोण आहे? Where there is light, there is life. जेथे जिथे प्रकाश आहे तिथे तिथे जीवन आहे. Can we check in book of John, Gospel of John 8:12? योहानाचं पुस्तक 8 अध्याय 12 वचन ह्याच्यामध्ये आपण पाहूयात. योहानाचं पुस्तक 8 अध्याय 12 वचन. पुढे पुढे येशू पुन्हा म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. येस. Wow. Once again, last. जीवनाचा प्रकाश. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. So who is our light? कोण आहे बरं आपल्या जीवनाचा प्रकाश? Jesus. येशू. Jesus is our light. येशू आपल्या जीवनाचा प्रकाश आहे. When we follow Jesus, we are following life. ज्या वेळेस आपण येशू ख्रिस्ताला त्याच्या मागे जातो किंवा त्याला आपण ग्रहण करतो, अनुसरतो, त्यावेळेस काय होतं तर आपण जीवनाकडे जात आहोत. Anybody wants to die? No. कोणाला इथे मरावं असं वाटतं का? No, नाही. no, no. None of the person wants to die. Everyone wants to live. प्रत्येकाला जीवन हे जगायचं आहे. So in order to live, आणि जगण्यासाठी we need light. आपल्याला प्रकाशाची गरज आहे. Light of life. जीवनाच्या प्रकाशाची गरज. When we have light, what happens? ज्या वेळेस आपल्याकडे प्रकाश असतो त्यावेळेस काय होतं बरं? Darkness goes. अंधकार निघून जातो. When we take Jesus in our life, ज्या वेळेस आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो, automatically आपोआपच darkness goes. अंधकार निघून जातो. So light is very essential for us to see. आपल्याला कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी प्रकाशाची गरज असते. Without light, we cannot live. आपण प्रकाशाशिवाय जगूच शकत नाही. Though we have our physical eyes, जरी आपल्याकडे आपले दैहिक नेत्र असतील तरी सुद्धा we have all of us experienced that just we are sitting and the power goes and we cannot see anything. आपण प्रत्येकाने अनुभव घेतलेलाच आहे की ज्या वेळेस आपले लाईट, दिवे किंवा करंट जातो त्यावेळेस काय होतं, आपल्याला काहीच दिसत नाही. नेत्र असतात परंतु आपल्याला दिसत काहीच नाही. So in order to see, we need two things. We need eyes as well as light. आपल्याला कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला दैहिक नेत्र आणि प्रकाश ह्या दोघांचीही गरज असते. If in this two one is missing, we cannot see. ह्या दोघी गोष्टींपैकी जरी एक गोष्ट नसेल तर आपण पाहू शकत नाही एखाद्या वस्तूला. So we need eyes, we need light. आणि म्हणूनच आपल्याला दैहिक नेत्र आणि प्रकाश हे दोघांची गरज असते. When we are walking, when we are walking in light, we can understand what are the blemishes there present when light is there. ज्या वेळेस प्रकाश असतो आणि प्रकाशामध्ये जेव्हा आपण चालतो तर पुढे काय आहे हे आपल्याला दिसतं. Whether it is a ditch, whether it is a high, whether we fall, what we can understand, we can comprehend. तिथे एखादा खड्डा आहे का किंवा एखादा स्पीड ब्रेकर आहे, उंच आहे, दगड आहे, काय आहे हे आपल्याला दिसतं जेव्हा आपण प्रकाशामध्ये चालतो. Light reveals. आपल्याला प्रकाश काय करतं? प्रगट करतं. One thing again we need to understand about light is, आपल्याला अजून एक गोष्ट प्रकाशाबद्दल जाणून घ्यायची गरजेची आहे प्रियांनो. all bad things happen in darkness. सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत ते अंधकारातच होतात. I will not list what bad things are going to happen. We all are very clever. We know we are all God's children. We will understand what are the things that are going on in darkness. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, इथं मी काही सांगणार नाहीये की कोणत्या कोणत्या वाईट गोष्टी घडतात अंधकारामध्ये. तर अंधकारात वाईट गोष्टीच घडतात. But good things happen in light. पण चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते प्रकाशातच घडतात. So we are the light of the world. आणि इथे पवित्र शास्त्र म्हणतं की आपण काय आहोत तर या जगाचे प्रकाश आहोत.
Matthew 5:14. मत्तय 5:14, मत्तयचं पुस्तक 5वा अध्याय 14वं वचन. Jesus has given us the title, I am the light of the world. आणि You are the light of the world. इथे येशू ख्रिस्त आपल्याला इथे संबोधून म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Jesus is a greater light. येशू ख्रिस्त हा मोठा प्रकाश आहे. I and you are small lights which we are representing ourselves, Jesus on this earth. आणि येशू हा मोठा प्रकाश आहे आणि तुम्ही आणि आम्ही हे छोटे छोटे दिवे आहोत जे जगाचे प्रकाश आहोत. We are like stars on this earth. आपण ह्या पृथ्वी तलावरती ताऱ्यांसारखे आहोत. We say stars in the sky. आपण म्हणतो तारे कुठे आहेत तर आकाशात आहेत. But stars are on the earth. पण मी म्हणेन की तारे कुठे आहेत तर ह्या पृथ्वी तलावरती आहेत, जमिनीवरती आहेत. Which are those stars on earth? New concept in geography. आपण आता भूमितीमध्ये भूमिती नाही, भूगोलमध्ये आपण नवीन काही शिकत आहोत का? पृथ्वीवरती तारे, आणि तारे कोण आहेत बरं? You and I are the stars on the earth. तुम्ही आणि आम्ही हे पृथ्वीवरचे तारे आहोत. Church is the moon. आणि आपली मंडळी ही काय आहे तर चंद्र आहे. So Jesus is the sun of righteousness. आणि येशू हा नीतिमत्वतेचा प्रकाश आहे, सूर्य आहे. The other name for Jesus is Son of Righteousness. In the book of Malachi 4 it says he is also called as the Son of Righteousness. मलाखीच्या पुस्तकामध्ये 14व्या अध्यायात आपण वाचतो की येशू हा काय आहे तो नीतिमत्वतेचा ना, Son of Righteousness. हा, नीतिमत्वतेचा पुत्र आहे. If you want to go and check whether I am saying right or no. तुम्ही जाऊन घरी किंवा इथे शास्त्रामध्ये चेक करू शकता. पहिल्या शास्त्रात मलाखीचं पुस्तक 4था अध्याय. So Jesus is the Son of Righteousness. येशू हा नीतिमत्वतेचा पुत्र आहे. So when I have the Son with me, I have energy with me. ज्या वेळेस माझ्या सोबत जेव्हा येशू ख्रिस्त जो पुत्र नीतिमत्वतेचा आहे तो माझ्या सोबत आहे तर माझ्यामध्ये ताकद आहे. I have energy with me. माझ्यामध्ये ताकद आहे. Then when it happens, when I am saved. Pardon. When I am saved. आणि हे कधी होतं? ज्या वेळेस माझं तारण झालेलं असेल तेव्हा. The Lord is my light. परमेश्वर माझा प्रकाश आहे. The second thing, the Lord is my salvation. आणि दुसरं म्हणजे परमेश्वर माझं तारण आहे. The Lord is light of my grandfather. The Lord is the light of my father. The Lord is my light. The Lord is my children's light. आणि परमेश्वर हा माझ्या आजोबांचा प्रकाश होता, माझ्या वडिलांचा प्रकाश आहे, माझा प्रकाश आहे आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढींचा तो प्रकाश असणार आहे. Because we can't tell, oh my grandfather did that great thing, so I will get what he has done. Oh, of course, the blessings, it will be passed on for generation, because he has promised that I will bless your generation. But until and unless I take him as a personal light, I need it. परमेश्वर नक्कीच म्हणतो की जे आपल्या पूर्वजांनी केलेले आहेत त्याचे सगळे आशीर्वाद आपल्याला मिळणारच आहेत, परंतु जे देवाचा प्रकाश त्यांना मिळालेला आहे तेच आपल्याला देखील मिळणारच आहे. राईट. I have to take मला ते घ्यायचंच आहे तो प्रकाश. take my light, my portion, what belongs to me. जरी मला त्या घराण्यांमधून प्रकाश आलेला आहे तरी माझ्या हिस्साचं, माझ्या वाटणीचा जो प्रकाश आहे तो मला घ्यायचाच आहे. Whatever is my forefathers, what is mine, I should take. My portion, my light, my salvation. आणि जरी तो मला घराण्याकडून आशीर्वाद आलेला असला तरी सुद्धा माझ्या हिस्साचं प्रकाश, माझ्या हिस्साचं तारण, माझ्या हिस्साचं उन्नती ही मला प्रकाशाकडून घेतलीच पाहिजे. Yes, amen. Amen. We are going to take our portion of light. आपण आपल्या हिस्साचा प्रकाश घ्यायला तयार आहोत का? Because we are the smaller lights, we are the light of the world. आपण जगाचे प्रकाश आहोत, छोटे प्रकाश आहोत. Now we will see
from where we will take this light, that the Jesus, how we will make the process of getting the light. आता आपण पाहूयात की हे प्रकाश आपण येशू ख्रिस्ताकडून कसं घेऊ शकतो बरं. Let us imagine we all are in this world, आपण या पृथ्वी तलावरती आहोत right? आहोत का? So how the world is symbolic to? आता हे पृथ्वी म्हणजे काय बरं? Symbolic? चिन्ह दर्शक. So let us imagine one big and huge mountain. आपण एक कल्पना करूयात की एक मोठा पर्वत आहे. Mountain, big mountain. मोठा पर्वत. In Maharashtra we have Sahyadris, सह्याद्री आपल्या महाराष्ट्रामधले आहेत, one माहिती असतील. mountain. We will talk about India only because we are staying in India. आपण भारतात आहोत तर भारताविषयी बोलूयात आणि महाराष्ट्रामध्ये आहोत म्हणून महाराष्ट्राविषयी बोलत आपण म्हणूयात सह्याद्री. And in India we have Himalayas. आणि आपल्या भारतामध्ये हिमालय देखील आहेत. So that the mountains are play the role of protection. आणि हे जे पर्वत असतात ते काय करत असतात, ते सुरक्षा देत असतात, संरक्षण करत असतात. So we imagine the base of the mountain, it is laid on earth, okay? जे पर्वताचा खालचा हिस्सा आहे, पाया जो आहे तो पृथ्वीवर आहे. And the other part of the mountain is high. आणि पर्वताचा दुसरा हिस्सा म्हणजे वरचा हिस्सा जो आहे तो उंच आहे. 7,000 meters, 8,000 meters. 7,000, 8,000, 9,000 असे उंचीचे आहे. So it will be so high. आणि ते एवढे मीटर उंच आहेत. So the base is a place where it shows about the world. पाया जो आहे तो आपल्याला काय दर्शवत आहे, पृथ्वी दर्शवत आहे, जग दर्शवत आहे, वर्ल्ड. ओके. So what are the things on the earth? People are on the earth. आता पृथ्वीवरती काय काय आहे तर लोक आहेत, Wild animals are there. अनेक जंगली प्राणी आहेत, Family is there. अनेक कुटुंब आहेत, Water is there. पाणी आहे So much things are there on this earth. आणि अनेक अशा अनेक वस्तू आहेत. Problems are there. समस्या देखील आहेत, Crying is there. रडणं आहे, Backbiting is there. चुगली करणं आहे. So everything is there. अशा अनेक गोष्टी आहेत. We are the light of the world. आपण जगाचे प्रकाश आहोत. So how we will be light in this condition? आता अशा परिस्थितीमध्ये आपण जगाचे प्रकाश आहोत हे कसं सिद्ध करू शकतो बरं? Our light only will go. They are so powerful. असं होईल की आपण छोटीशी दिसू आणि आपला दिवस बुजून जाईल? No. नाही. We are the influencers. आपण येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. Because नाही, प्रभाव टाकणारे आहोत. Because every time we run to the higher place. कारण की आपण प्रत्येक वेळेस काय करत आहोत, ते उंच आपण झेप घेत आहोत. We run to the higher place. आपण उंच पळत आहोत, जे उंच जागा आहे तिथे जात आहोत. Every morning we run to the higher place. We see clouds, we see sunrise, we see vapors, we see the beauty of God on the mountain. आपण प्रत्येक सकाळी उठून त्या उंच जागेवरती पळत जात आहोत, जिथे आपल्याला सूर्यप्रकाश दिसतो, जिथे आपल्याला ते ढग दिसतात, जिथे आपल्याला सूर्याचा प्रकाश दिसतो. We are saved there on the higher place. आणि आपलं तारण तिथे झालेलं आहे, आपण तिथे तारले गेलेलो We आहोत. are not like other people who are down eating, drinking, marrying, making things on this earth, but you and I are separated. We are consecrated. We run every time to the higher part of the mountain. तुम्ही आणि मी ते सर्वसाधारण लोकांसारखे खालीच आपल्या जगिक गोष्टीमध्ये गुरपटलेले, खाणं पिणं ह्या गोष्टीमध्ये गुरपटलेले लोक नव्हे, तर तुम्ही आणि आम्ही असे लोक आहोत जे त्या उंच शिखरावरती जाऊन परमेश्वराजवळ आपली ओवाळणी सादर करतो. I will be like a light on a hill. आणि काय म्हणतं वचन, तर आपण कसे होणार आहोत, तर त्या पर्वतावरती आपण एक प्रकाश सारखे होणार आहोत. City on a hill. आणि त्या पर्वतावरती बसलेले असे लोक आहोत. This is a principle. आणि हे तत्व आहे. When I am down here, ज्यावेळेस आम्ही इथे खाली आहे, so I will be one among
this. जे इथे माझ्या सोबत आहेत त्यांच्या सोबतचीच मी एक व्यक्ती म्हणून राहणार आहे. But I go up position. पण ज्या वेळेस मी उंचावरती जाते, You can see me more clearly. तुम्ही आम्हाला पूर्णपणे पाहू शकता. Then I will be in a higher place. आणि ज्या वेळेस आम्ही अजून उंचावरती My जाऊ, level goes up. ज्या वेळेस आमची पात्रता उंच होईल, So I will be more better. आणि त्यावेळेस मी अधिक उत्तम अशी असेन. Nowadays we see that people are buying flats. 10-20 years back, I think flats were not in so much need. They were buying ground floor houses. But now they buy 10-14 मजली. floors. पहिल्याच्या जमान्यामध्ये 10-20 वर्षाखालची गोष्ट जर पाहिली तर खालचे घर किंवा असे एखादा बंगला वगैरे घ्यायला लोक धडपडायची. पण आता आजच्या जमान्यामध्ये असं आहे की अपार्टमेंट्स आहेत आणि प्रत्येकाला ते 10वा 15वा अशा मजल्यावरती राहायला आवडायला लागलेलं आहे. Why? Because fresh, clean air, का? कारण की तिथे आपल्याला स्वच्छ अशी हवा मिळते, प्रदूषण विरहित अशी हवा त्या उंचावरती मिळते म्हणून. So when we are up position, we are fresh, we are refreshed, we are having good thoughts in our mind. You don't get influenced by the people of the world. We will have the effect to influence the world. आणि म्हणूनच प्रियांनो, ज्या वेळेस आपण त्या उंचच्या पातळीवरती वरती पर्वताच्या तिथे असू त्यावेळेस काय होणार आहे तर आपण ते जगिक लोक जे खाली आहेत त्यांच्यासारखे होणार नाही, तर आपण उंच होऊन त्या परमेश्वरासारखे होणार आहोत. So tell, I am an influencer. म्हणा, मी प्रभाव टाकणारा असा आहे. Yes? Really? काय आपण आहोत प्रभाव टाकणारे असे? Or I am saying to tell, you all are telling? आणि काय इथून सांगण्यात येतं म्हणून तुम्ही म्हणत आहात का खरंच तुम्ही आहात? Every day? रोज अन रोज? Every challenges? आणि प्रत्येक संकटामध्ये? See how people are in this world. पहा, जगामध्ये अनेक लोक आहेत किंवा कसे लोक आहेत हे पाहूयात. We will see one example from the Bible only. I want to tell you now. आता मी पवित्र शास्त्रातूनच एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. Moses, मोशे, law leader. तो कसा होता? नियमशास्त्राचा नेता होता. 40 days, 40 nights he was in the presence of God and Mount Sinai. तो पर्वत सिनाय इथे 40 दिवस 40 रात्र तिथे होता. He was in the presence of God 40 days, Mount Sinai. तो सिनाय पर्वतावरती 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराच्या सहभागितेमध्ये होता. He saw God, he spoke with God, he Then- took the 10 commandments. तो देवाशी बोलते देवाचं त्यांनी ऐकलं. त्यांनी 10 आज्ञा त्या पटलावरती लिहून आणल्या. He was first what he was doing, he was with the people. पहिला तो काय होता? तो त्या लोकांबरोबर होता. Who are those people? ते लोक कोण होते बरं? They were also redeemed. त्यांचं देखील तारण झालेलं They होतं. were redeemed from Egypt. त्यांचं तारण त्यांची सुटका झालेली होती इजिप्त लोकांमधून. They came, they were also separated. आणि त्यांना देखील वेगळं करण्यात आलं होतं. Then the leader was there, Moses. He went to meet God. त्यांचा जो नेता होता तो मोशे हा कुणाला भेटायला गेला? परमेश्वराला भेटायला गेला. Then these people again they made another god and they were worshipping that. आणि तोपर्यंत काय झालं बरं? खाली लोकांनी काय केलं? एक वेगळा स्वतःचा दैवत बनवला आणि त्याची ते स्तुती आणि आराधना करू लागले. And Moses, the law leader who was leading those people, who was in the presence of God for 40 days, 40 nights, without eating, without drinking. When he saw those people, आणि मोशे जो परमेश्वराच्या सहभागितेमध्ये होता 40 दिवस 40 रात्र, ज्या वेळेस तो तिथून रिटर्न आला आणि त्यांनी पाहिलं या लोकांना, 1 day fasting, 2 day fasting without बस. food, water, 3 day fasting, I think we would have entered heaven. I and you might have entered heaven. आणि तो मोशे जेव्हा तिथे होता परमेश्वराच्या सहभागितेमध्ये त्यावेळेस त्यांनी उपवास केलेला होता. जेवण आणि पाणी हे दोन्हीचं सेवन त्यांनी केलेलं नव्हतं. आपण जर असे असो 1, 2, 3 दिवस, चौथ्या दिवशी मात्र काय होईल बरं? आपण स्वर्ग. Without aeroplane. येस.
आपण विमानात न जाता डायरेक्टच वर डायरेक्ट. But what happened is he threw the tablets. पण इथे मोशेला काय आला तर राग आला आणि त्यांनी ते पटल फेकून दिले, राईट. He got angry. हा, threw तो them. रागाला आला आणि त्यांनी ते लिहिलेले ज्याच्यावर 10 आज्ञा लिहिले होते ते फेकून दिले. Means what we understand. Why did he throw the tablets? का बरं ते मोशेने फेकले असतील असं काय वाटतं आपल्याला, काय विचार येतो मनामध्ये? He saw down. त्यांनी खाली पाहिलं, He saw the people. त्यांनी त्या लोकांना पाहिलं. So when we see to God, God is perfect. ज्यावेळेस आपण आपली नजर वर परमेश्वराकडे लावतो त्यावेळेस आपल्याला कळतं परमेश्वर कसा आहे, परिपूर्ण आहे. When we see to God, when we see to people, people are imperfect. आणि जेव्हा आपण खाली लोकांकडे पाहतो तर लोक परिपूर्ण नसतात. So we need not pay. What we need to understand from this is we need not focus on people. आपल्याला ह्याच्यातून काय समजायचंय प्रियांनो, तर आपण जे जगिक लोक आहेत किंवा लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष न लावता We should only focus on God. Whatever the people we are living with, we need to live because these are the people given by God. We have to be in the imperfect people. Though they are redeemed, there may be flaws, there may be blemishes, whatever it may be, but we need to take our hold. We need to focus only on the perfect God. परमेश्वरानेच दिलेले हे लोक आहेत प्रियांनो, आपल्याला ह्या लोकांबरोबरच जगायचं आहे. परंतु ह्या लोकांचं जरी तारण झालेलं असेल, अनेक प्रकारचे लोक असतील आपल्या अवतीभोवती, परंतु त्यांच्याबरोबर राहायचं तर आहे, परंतु आपलं लक्ष आपण कुठे लावायचंय, तर आपलं लक्ष आपल्याला पर्वताकडे, आपल्या परमेश्वराकडेच लावायचं आहे. Now as we are talking about the people, let us see that Lord is my strength. It is given strength in KJV. It is not strength. Which version you put? KJV. So in NIV we see it is saying the next, my life, my salvation, my stronghold. आणि आपण इथे पाहतो की परमेश्वर माझा प्रकाश आहे, परमेश्वर माझा गड आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे. Strongholds can be in two ways. दुर्ग किंवा घट्ट एक पकड हे दोन प्रकारची असू शकते. It can be a positive stronghold and a negative stronghold. ती चांगली आणि वाईट हे दोन्ही असू शकते. Negative stronghold means we don't want to do the things, but we are doing it again and again. We are not able to come out of that. Maybe drinking, or maybe bad habits, laziness, or telling lies, whatsoever. हे पकड कशी दोन प्रकारची असू शकते. जी दुसरी आहे ती वाईट पकड असू शकते. आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावंसं वाटतं पण आपण पडू शकत नाही. सारखं त्याच गोष्टी, ते उदाहरणार्थ असेल पिणं असेल किंवा खोटं बोलणं असेल किंवा कोणत्याही प्रकारचे वाईट गोष्टी असतील, ते परत आणि परत आपण करतो. ह्याच्यावरचा जो पकड आहे तो वाईट पकड आहे. So here David is telling the Lord is the stronghold of my life. What I hold is my Lord. आणि इथे दावीद राजा काय म्हणतो, तर तो म्हणतो परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे आणि मी काय करून आहे त्याला पकडून, घट्ट पकडून आहे, असं त्याचं म्हणणं आहे इथे. 2 Timothy 3. दुसरं तिमोथी 3रा अध्याय. We will see this slowly. आपण थोडं हळूवारपणे हे पाहणार आहोत. दुसरे तिमोथीचे पुस्तक 3रा अध्याय. When we are in this world, what type of people the God wants us, the God instructs us, the God tells us how the people around us are. So I think this will be encouraging us today. Maybe we are in this world, we are facing difficulties to handle the things in the workplace, in the church,
So there are many things we may have questions. So this portion will be giving us the answer for the questions what we are having today. हे अध्यायावरती आपण जेव्हा मनन करत आहोत त्यावेळेस आपल्याला परमेश्वर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या घरात असतील, आपल्या कामाच्या ठिकाणी असतील किंवा आपल्या मंडळीत असतील, अशा अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर आपण कसा व्यवहार केला पाहिजे ह्याचा बोध तो इथे करत आहे. So we will read slowly. This know also that in the last days. आता आपण हळूवारपणे 2 तिमोथी 3 अध्याय याचे काही वचन आपण पाहणार आहोत. पहिलं वचन सांगतं, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. In which days we are? कोणत्या दिवसांमध्ये आहोत बरं आपण? शेवटच्या काळामध्ये आहोत. येस. So how the people are? आणि कसे लोक आहेत बरं इथं? कारण माणसे स्वार्थी. दुसरं वचन, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. So on the base of the mountain we are finding these kind of people around us. आता जे खाली आहे किंवा जे पाया आहे पर्वताचा, त्या पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला काय दिसत आहेत? अशा प्रकारचे अनेक लोक दिसत आहेत प्रियांनो. The principles of heaven is opposite to the principles of the world. आणि तत्व हे स्वर्गाचे जे तत्व आहेत ते विरुद्ध आहेत पृथ्वीवरच्या तत्वापेक्षा. Always I will be repeating, the gospel in one word is love. The gospel in one word is love. The gospel in one word is love. आपल्याला जे सुवार्त आहे हे कशामध्ये आहे? एका शब्दातच आहे, प्रेमामध्ये. Love one another, love one another. एकमेकांची प्रीती करा, ह्याच्यातच सुवार्ता आहे. But the world say, love myself, I, me, myself. परंतु आपल्याला जग काय शिकवतं? स्वतःवर प्रेम कर, स्वतः आणि स्वतःवरच प्रेम कर. So how we need, we are in the workplace, we are working, there are neighbors. So how do we overcome? How do we identify? In the world it is very easy to understand these are what kind of people. आपण जगामध्ये राहत असताना अनेक प्रकारचे आपले शेजारी असतील, आपल्या कामाच्या ठिकाणी असतील, ते लोक कसे आहेत हे आपल्याला समजणं सोपं आहे बरं. Because they are in the world, we know that they are proud, they boast, I did this, I did that, I did. Oh, so much bombarding. ते जगिक लोक आहेत प्रियांनो, आणि ते म्हणतील मी केलं, आणि ते गर्विष्ठ असतील. ते नक्कीच तसे असणार आहेत. का? कारण की ते जगिक आहेत. And we can easily understand it's okay, they are like that and we can go ahead. आणि आपण काय करू बरं? समजूतदारपणाने आपण म्हणू ठीक आहे बाबा ते तसेच आहेत आणि आपण पुढे जाऊया. But one thing is dangerous, one thing is risky, which we are confusing, we are not understanding is एक गोष्ट मात्र आहे जी आपल्याला समजत नाही आणि ती धोकादायक आहे बरं. Same 2 Timothy verse 5 we will check. 2 तिमोथी 2 अध्याय. Same. 3 अध्याय. Third. 2 तिमोथी 3 अध्याय 5 वचन. 1 ते 4 आपण पाहिलं. आता 5 वचन काय सांगत आहे बघा. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. Enough. So this is little bit confusing. हे आपल्याला थोडंसं भ्रमात पाडतं बरं. There are some people having a form of godliness. काही लोक आहेत जे दाखवून एक बाह्य रूप दाखवत आहेत. देवाचे म्हणजे देवाचे लोक आहोत असं ते दाखवत आहेत. But denying the power thereof, they're having the form of godliness,
but denying the power, They denying the truth. ते सुभक्तीचे म्हणजे आम्ही देवाचे लोक आहोत असं दाखवतात, परंतु जे सत्य आहे ते नाकारतात, जे त्याचे सामर्थ्य आहे ते नाकारतात. This is bit confusing to understand. हे थोडंसं आपल्याला भ्रमात किंवा आपल्याला थोडंसं गोंधळात टाकतं. Because we see people most of the time they come to church, they pray, they read the word of God, they do all the things. आपण अनेक वेळा पाहतो प्रियांनो, मंडळीत अनेक लोक येतात आणि ते सर्व करतात, देवाचं वचन वाचतात, प्रार्थना करतात, सर्व गोष्टी करतात, They even परंतु share the word of God. ते देवाचं वचन देखील लोकांबरोबर म्हणजे त्यांना संबोधतात किंवा सांगतात. But they are not living in that power, they are not living in that truth. परंतु ते त्या सत्यामध्ये आणि त्या सामर्थ्यामध्ये जगत नाहीयेत. Then how we will understand? मग कसं बरं कळेल की हे चांगले आहेत किंवा वाईट आहेत? Because God says don't judge. कारण की परमेश्वर आपल्याला आज्ञा करतो की तुम्ही त्यांचा न्यायनिवाडा करू नका. Then God says I know the heart. परमेश्वर म्हणतो की मला हृदय माहितीये, मी हृदय पाळतो. Then God says I am the master, whomever I want I will take in the kingdom. Last he will come also, I will take in the kingdom. See that man in that cruise. The thief on the cross. Thief on the cross. Last he read Bible, no. He know Jesus, no. But last only you remember me, he said come. परमेश्वराचं वचन आपल्याला हे देखील शिकवतं प्रियांनो की मी आहे ज्यांचा निवड करेन, मी त्यांना बोलावेन, कुणी पहिला येऊ किंवा शेवटी येऊ. उदाहरणार्थ जो क्रूस खांबावरती जो चोर होता तो म्हणतो की प्रभू तू माझी आठवण कर, आणि येशू तिथे म्हणतो हो तू नक्कीच माझ्या बाजूशी असशील. Then the person, the whole life he is so clean, every day he is praying. Then what God, what salvation? तो चोर तर काही त्यांनी पूर्ण आयुष्यात कधीच काही वचनाप्रमाणे चालला नसेल किंवा त्यांनी कोणतीही प्रार्थना केली नसेल, परंतु त्याचं काय झालं तर तो तारण झालंच. Then why we should मग आपण का बरं एवढं करायचं उटारेटा? we will also do all and tell last God, then we will go in kingdom. आपण पण असं करूयात का, सर्व गोष्टीचा आनंद घेऊयात, मौज मस्ती करूयात आणि शेवटी म्हणूयात परमेश्वरा Why we should sacrifice so much, why we should live? एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग का बरं आपण करायचा? Really this is हे किती गोंधळात पाडतं बरं, गोंधळच गोंधळ. But we will see what the word says in verse 7. आपण 7व्या वचनात काय म्हणतो परमेश्वर आपण We will बघूया. directly take the answers from the word. आता इथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण We वचनातून will घेणार आहोत. we will first see 6 verse. आपण 6वं वचन पहिला पाहणार आहोत. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या. So these type of people means I told you no, just like how these people are, they do everything, but still these are the sort of people that creep into houses and they make women captive. आता पहा, अशा काही लोक आपण म्हटलो की बाह्य रूपाने सांगतात मी देवाचं ऐकतो, मी देवाचं सगळं करतो, परंतु हळूच ते काय करतात, पापांनी भरकवले जातात आणि ते नाना प्रकारचे वासनांनी बहकलेले असतात. Then verse 9. मग 9वं वचन 7 नाही 7, 8, 9. अच्छा, 7, 8, 9. 7. ओके, 7, 8 आणि 9 पुढचं आपण वाचूया. सदा शिकवत असूनही सत्याच्या न्यायाला कधी न पोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात. असे प्रकारचे लोक असतात. 8वं वचन कोणतरी वाचा प्लीज. यान्नेस व याब्रेस यांनी जसे मोशेला अडवले तसे हेही सत्याला अडवतात. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. Wait. So these are the spirits, they resist the truth. आणि हे आत्म्या आहेत जे सत्याचा नाकार करतात. So whoever it is, when we put the mask, God knows we are resisting the truth.
आणि जे कोणी असेल प्रियांनो, कुणीही असेल त्यांनी काय करत आहेत, एक मुखवटा घालतात, परंतु परमेश्वर त्यांना ओळखतो आणि तो म्हणतो की ते सत्याला नाकारतायत. And when God understands the same things, He reveals us as we are His children, that what kind of spirit this particular person is. आणि प्रियांनो लक्षात घ्या, जेव्हा परमेश्वर ते जाणतो तेव्हा तो त्याच्या लोकांना त्याच्या आत्म्याद्वारे संबोधतो आणि त्याच हेतूने आपल्याला कळतं की कोणत्या प्रकारचा हा आत्मा आहे. That is why we need to run to the mountain in order to understand the things. आणि हेच समजण्यासाठी आपल्याला पर्वताच्या उंच टोकावरती जाणं गरजेचं आहे. Without running to the top of the mountain, it will be difficult for us to be at the base of the mountain. आपल्याला ते खालच्या लेवलवरती राहणं अवघड होईल जर आपण परमेश्वराकडे उंच पर्वतावरती गेलो नाही तर. That is why we need to go. And verse 9, see what it says. आणि म्हणूनच आपल्याला उंच जाणं जास्त गरजेचं आहे. तर ते अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तसे यांचेही सर्वांना उघड होईल. Amen. Yes. They shall proceed no further. पहा, असे लोक जे मुखवटा घालणारे आहेत ते लोक पुढं सरसवणार नाहीत. Wow. Praise God. देवाला गौरव असो. Our God is a just God. तो न्यायी परमेश्वर आहे प्रियांनो. He knows the things in the heart. He knows the things what are happening around. त्याला हृदयातल्या प्रत्येक गोष्टी तो जाणतो, आपल्या अवतीभोवती काय होतं तेही तो जाणतो. So we need to build ourselves. We need to water ourselves. We need to eat the word where we will sustain ourselves in this world. Because the word of God clearly it tells that for their folly shall be manifest. Folly means what in Marathi? मूर्खपणा. मूर्खपणा. Where it is? सेकंड लाईन. हां, मूर्खपण उघड झाले. पहा काय आहे की जसं त्यांचे मूर्खपण उघड झालेले आहे, हे न्यायी परमेश्वर आहे, तो नक्कीच न्याय देणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर परमेश्वराचं वचन रोज आणि रोज वाचणं, ते खाणं गरजेचं आहे. And whatever we are doing silly things, whatever we are doing which is not true, that one day it will come to an end. आणि प्रियांनो, जर एखादी गोष्ट आपण मूर्खपणासारखी करत असू तर ती गोष्ट उघडकीस येणारच आहे. Sheep is sheep, wolf is wolf. जे मेंढी आहे ती मेंढीच आहे, जो कोल्हा आहे तो कोल्हाच आहे. कोल्ह्याची खाल घातल्यामुळे मेंढी काय कोल्हा बनत नसते. So we need to understand when we are staying in the neighborhood, when we are staying in the workplace, when we are in the church as a body of Christ, we have so much of misunderstanding. We will sometimes even blame pastor. Pastor is not seeing that, he is not doing this. So many questions, so many we will have doubts and all those things we will go and put to pastor. Do you think pastor don't know all these things? प्रियांनो, अनेक प्रकारच्या लोकांच्या मध्ये आपण राहतो. आपल्या शेजारी असतील, आपल्या कामाच्या ठिकाणी असतील, आपल्या मंडळीमध्ये असेल आणि मंडळीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतील. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्या पालकांनी काय हे पाहिलं नसेल का, आपल्याला असं वाटू शकतं. पण आपल्याला असं वाटतं का की पालकांना माहिती नाही, त्यांना माहिती असतं. Our pastor is very clever. आपले पालक साहेब जे आहेत त्यांना सर्व गोष्टी माहिती आहे, ते खूप हुशार आहेत. Only he will be watching. ते नुसतं आपल्याला पाहत असतात. He will be waiting. The high pastor, he will take the things into account and he is taking like Moses is taking everybody. He is taking everybody. आणि मोशेसारखं उत्तम मेंढपाळाचं काम ते करत असतात. प्रत्येकाला पुढं घेऊन जाण्याचं काम ते करत असतात. He is प्रियांनो, doing his work. We should do our work. त्यांनी त्यांचं काम करत आहेत तर आपण आपलं काम करणं गरजेचं आहे. What is our work? Not to see what others are doing. That is not our work. आपलं काम काय आहे, ह्यानी काय करतो त्यांनी काय करतो असं पाहण्याचं आपलं काम नाहीये. तर आपलं काम आहे, Many a times what happens, a runner, this is a track like this, a runner has to run like this. This is his track, okay? आपल्याला माहिती आहे की जे धावपट्टी असते ती धावपट्टी एक सरळ अशी रेष ओढलेल्या असतात तिथे. So I have to run this. आणि त्या धावपट्टी मध्येच पळायचं असतं.
This is somebody else and this is somebody else. एक आपल्या उजव्या हाताला कोणतरी असेल, डाव्या हाताला कोणतरी असेल. So if I am running, I am ready, get set, go. आणि मी ज्या वेळेस पळायला सुरुवात करेन, So what should be my focus? तर माझं केंद्रबिंदू काय असलं पाहिजे? लक्ष कुठे असलं I पाहिजे? have to run, I have to reach that. मला तिथे शेवटी पोचायचंय, हे माझं लक्ष असलं Because पाहिजे. I am a runner. मी धावपट्टीमध्ये पळणारी धावपट्टू आहे. You are a runner काय तुम्ही धावपट्टू आहात का? or you are a walker? का तुम्ही नुसतेच चालणारे लोक आहात? We should be running. आपण धावपट्टू We should पळणारे अशी we should पाहिजे. run to win the race. आणि आपण अशी पळायची आहे, धावायचं आहे की आपण ते जिंकणारच आहोत. See, when we stand on the ground, what happens? ज्यावेळेस आपण त्या ग्राउंड वरती थांबतो त्यावेळेस काय होतं? मैदानात थांबतो. Suppose we are playing a team game, we all team come together, we all are one. ज्यावेळेस आपण एकत्रित खेळणार असो किंवा एकत्रीकरणाचं जेव्हा संघ एक खेळणार असेल तेव्हा आपण एकत्रितपणे खेळतो. Maybe a kabaddi, maybe a kho-kho, so like this. If we play together, we all together come and now just we boost one another. संघ जेव्हा खेळतो, एकत्रितपणे खेळणं जेव्हा गरजेचं असतं तेव्हा आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो आणि एकमेकांबरोबर आपण खेळतो. So when we come to church, we all are one. ज्यावेळेस आपण मंडळीत येतो तेव्हा आपण एक संघ म्हणून एकत्रित We येतो should boost one another. आणि आपण एकमेकांना प्रोत्साहित आणि When उत्तेजित केलं somebody is पाहिजे. weak, come on, come, we can play. जर समजा एखादा खेळू शकत नसेल, थोडासा वीक असेल तर त्याला चल आपण करू शकतो म्हणून आपण प्रोत्साहन देऊ Hold him, lift him. आणि त्याला प्रोत्साहन देऊ आणि त्याला उंचवू, सोबत Build him, घेऊन build चालू him. आणि त्याचं आपण त्याला घडवूयात. Then we go into the world as a star again. आणि मग आपण जगामध्ये एक तारा म्हणून परत आपण चमकूयात. I go in one place, Anil will go in one place, Flora aunty will go in one place. आणि आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वी तलावरती जाऊ. Then I stand alone like here, ready for the race. आणि त्यावेळेस आपण एकटे त्या धावपट्टू सारखे आपण त्या धावण्यासाठी आपण तयार व्हायला Then पाहिजे. if I look here and there what the other people are doing, what happened, I will miss my track. आणि जेव्हा आपण धावपट्टीवरती असू, धावपट्टू म्हणून आपलं काम काय आहे तर आपल्याला तिथं ती जी रेस आहे ती जिंकायची आहे. त्यावेळेस मला इथे उजवी आणि डावीकडे काय आहे आणि कोण आहे हे बघण्याचं काम माझं नाहीये. What people are doing at the base, what I want to run to the ते mountain. पायथ्याशी लोक काय करत आहेत त्याच्याशी आपण काही घेणं देणं नाहीये. Because I मला want to पळायचंय, reach, I want to reach my goal. मला माझं जो ध्येय आहे तो पूर्ण करायचा आणि मला जिंकायचं आहे. My father is victorious and I am victorious in my माझा father. परमेश्वर विजयी आहे आणि म्हणूनच मी विजयशाली आहे हे समजून आपल्याला ते So पळायचं let आहे. us take this word that we will be the runners. We Yes. will walk in light. We will walk in salvation. We will walk in strength. या प्रियांनो, तर आपण हे वचन आणि ही गोष्ट आपण आपल्या मनाशी गाठ बांधूयात की आपण एक धावपट्टू आहोत. आपल्याला ती रेस जिंकायचीच आहे कारण की आपला परमेश्वर जिंकलेला परमेश्वर आहे, विजयशाली परमेश्वर आहे. In order to run, we need strength. आणि पळण्यासाठी आपल्याला ताकदीची गरज आहे. Today, strength is a need of the day. आणि आज हे ताकद असणं हे दिवसाचं किंवा आजचं Need of the day. गरज, आजच्या दिवशी काळाची गरज काय आहे तर ताकद असणं गरजेचं आहे. The world is behind strength. प्रत्येक नाही जग हे कशाच्या मागे आहे? ताकदीच्या मागे आहे. They want strength. They eat that, this. They work out. They want strength. अनेक गोष्टी करतात लोक ताकद मिळवण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी. So that all things are there. त्या गोष्टी आहेतच. But above all that thing, the Lord is the strength of my life. या सर्व गोष्टी, चालणं फिरणं, चांगलं जेवण करणं, व्यायाम करणं, ह्या सर्व गोष्टींबरोबर परमेश्वर माझी ताकद आहे, तो माझा दुर्ग आहे हे समजणं गरजेचं आहे. The Lord is the strength to face the challenges of this earth. Yes. ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक समस्येचं उत्तर हा माझा परमेश्वर आहे आणि तोच माझा दुर्ग, तोच माझा गड आहे. Morning I run to the mountain and I face the difficulties of this earth. आणि सर्वात प्रथम सकाळच्या प्रहरी जेव्हा आपण परमेश्वराला हाक मारू त्यावेळेस आपण ताकदीने भरू या जगावरच्या प्रत्येक समस्येला उत्तर देण्यासाठी. Are we ready?
to काय take आपण this तयार light, आहोत? to take this salvation and take this strength in the future more days of our life. काय आपण तयार आहोत का प्रियांनो? येणाऱ्या दिवसांमधल्या प्रत्येक समस्येसाठी, प्रत्येक गोष्टींसाठी ती ताकद, त्याचं सामर्थ्य घेण्यासाठी काय आपण तयार आहोत का? Let us close our eyes या प्रियांनो, या समयाला आपण आपले नेत्र बंद करूयात and ask God, आणि परमेश्वराला विचारूयात. Father, पित्या, thank you. धन्यवाद पित्या. I am privileged मी आज खूप सुदैवी आहे, because you are the light of कारण की my तू life. माझा प्रकाश आहेस, माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस. You are the salvation of my life. तू माझ्या जीवनाचं तारण आहेस. You are the strength of my life. तू माझा दुर्ग, तू माझी ताकद आहेस. What shall be I afraid of? मी कोणत्या गोष्टीची भीती बाळगू? Lord, thank you for this beautiful promise, God. धन्यवाद पित्या या तुझ्या या वचनासाठी. I will fear no more. मी कोणत्याही गोष्टीची भीती बाळगणार नाही. I put my trust in you. मी माझा विश्वास तुझ्यामध्ये ठेवतो, मी भरोसा तुझ्यामध्ये ठेवतो. Thank you, Lord, for speaking to us this morning. धन्यवाद पित्या, तू आज या सुंदर सकाळी आमच्याशी बोललास, व्यवहार केलास त्यासाठी. Thank you for answering all our questions. धन्यवाद पित्या, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं तू उत्तर दिलंस त्यासाठी. Thank you for encouraging me. धन्यवाद पित्या, तू आज मला उत्साह आणि प्रोत्साहन दिलंस त्यासाठी. Thank you for building me, O Lord. धन्यवाद पित्या, आज तू माझी जडणघडण करत आहेस त्यासाठी. Thank you, Father. Let your glory shine on my life. धन्यवाद पित्या, तुझाच प्रकाश, तुझाच गौरवाचा प्रकाश माझ्यावरती उतरून येऊ माझ्या परमेश्वरा. All the days of my life. माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस पित्या परमेश्वरा. If anyone asks you, जर कुणी मला प्रश्न विचारला, what is your wish? What is your desire? माझा हेतू किंवा मला काय पाहिजे ह्याचं, What do you want? If anyone asks you, what do you want? जर हा प्रश्न आपल्या समोर आला तर आपल्याला काय उत्तर देऊ बरं आपण? What can you ask? आपण काय मागू शकू पित्याकडे? We will ask like David that I will dwell in the house of the Lord all the days of my तर life. त्या समयाला दावीद राजाने म्हटल्यासारखं मी माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक समय तुझ्या मंदिरात, तुझ्यामध्ये मी जीव इच्छितो. My wish, माझी आशा, my desire माझी आशा is to live in the house all the days of my life. परमेश्वराच्या घरात राहण्याची ही माझी इच्छा आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस मी परमेश्वराच्या घरात राहण्याची इच्छा बाळगत आहे. Lord, let the desire of each and everyone's heart be fulfilled in Jesus' Yes, या name. समयाला प्रत्येकाची ही इच्छा, प्रत्येकाची ही आशा परमेश्वर तू पूर्ण कर माझ्या राजा. Thank you, Jesus. धन्यवाद पित्या. In Jesus' name. येशूच्या गोडन गौरवी नावात ही विनंती केली म्हणून तू ऐक. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.